मतदार बंधू बहिणींनो, आज वातावरण कसं झालंय? कसं थंडा थंडा कुल कुल. आज लोकसभेच्या बारामती लोकसभा संघाच्या प्रचार दौऱ्यानिमित्त उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय विजय बापू शिवतारे, आमदार बाळाभाऊ बेगडे, दौंडचे विद्यमान आमदार राहुलजी कुल आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय मतदार बंधू बहिणी आणि मातांना सर्वांना माझा नमस्कार. माझी जन्मभूमी ही बारामती आहे आणि आता माझी कर्मभूमी देखील बारामती लोकसभा मतदारसंघाच आहे. माझे लहानपण हे बारामतीत गेलंय आणि शिक्षण देखील बारामतीतच झालंय. त्यामुळे बारामती तालुका मी लहानपणापासून पाहत आले आहे. हा तालुका पाहत असताना हा तालुक्याचा जो विकास आहे तो फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित झालेला आहे. याचा विचार करताना बारामती तालुक्यातील जी दुसरी गावे आहेत तिथं बिलकुल विकास झालेला नाही. आणि आपण विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघात जे 6 तालुके आहेत यामध्ये दौंड असल, इंदापूर असल, बोर असल, मुळशी, वेल्हा, खडकवासला, पुरंदर यामध्ये विकास कामे करताना नेहमीच बाकीच्या तालुक्यांवरती नेहमीच अन्याय झालेला आहे. फक्त बारामती शहर सजवायचं आणि बाकीचे तालुके कुजवायचे हाच इतिहास अजूनपर्यंत घडलेला आहे. यासाठी आपल्याला आता परिवर्तन करायचंय. म्हणून आता आपल्याला परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन होणार आहे. त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, सर्वांच्या योगदानाची गरज आहे. कुल कुटुंबियांचा जर तुम्ही विचार केला तर गेल्या 50 वर्षापासून आमचे कुटुंबीय समाजसेवेसाठी झोकून दिलेलं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा आणि समाजाचा वसा आणि वारसा आमच्या पाठीशी आहे. आणि आता जर दौंडचे विद्यमान आमदारांचं काम देखील आमच्या पाठीशी आहे. हे काम पाहूनच महायुतीने मला ही उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आणि जी संधी तुम्ही मला दिली आहे त्या संधीचं मी सोनं निश्चितच करेल, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा माझा आज तुम्हाला शब्द आहे. आणि कुल कुटुंबियांनी समाजसेवेच्या यज्ञकुंडात सर्वस्वाची आहुती दिलेली आहे, देत आहे आणि देणार राहणार आहे. येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आपल्याला आपल्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करायचंय. आणि हे मतदान केवळ कुठल्या महायुतीला नसून हे मतदान आपल्या देश सेवेसाठी करायचंय, आपल्या राष्ट्र सेवेसाठी करायचंय आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला हे मतदान करायचंय. त्यासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि सर्वांचे सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्यात. आणि आता मी एवढीच विनंती करते की आणि आपलं जे कमळ चिन्ह आहे ते वोटिंग मशीन वरती 1 नंबरलाच आहे, ते आपल्याला 1 नंबरलाच न्यायचं आहे. शेवटी मी सर्वांना एवढीच विनंती करते की येत्या 23 तारखेला आपल्याला फुलवायचंय कमळाचं फूल. येत्या 23 तारखेला आपल्याला फुलवायचंय कमळाचं फूल. मतरूपी आशीर्वाद मागते कांचन कुल, मतरूपी आशीर्वाद मागते कांचन कुल. एवढं बोलून मी थांबते.